नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण गट डिटॉक्स किंवा इंटेस्टाईन क्लिनिंग या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. आता गट डिटॉक्ससाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे का? तर गट डिटॉक्ससाठी आयुर्वेदामध्ये फार वर्षापूर्वी बस्ती नावाची ट्रीटमेंट ही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर या बस्तीमध्ये काय केलं जातं? अगोदर स्नेहन म्हणजे सगळ्या अंगाला मसाज केलं जातं, नंतर वाफ स्टीम दिली जाते आणि नंतर एनिमाज दिले जातात. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे एनिमाज असतात. आता ह्या बस्ती ट्रीटमेंटने तुमचं गट डिटॉक्स किंवा इंटेस्टाईन क्लिन्झिंग नाही होत, हे तर होतच होतं, परंतु तुमच्या गटला किंवा इंटेस्टाईनला ताकद देण्याची औषधं, ताकद देण्याची क्षमता ह्या बस्तीच्या ट्रीटमेंटमध्ये असते. ह्या बस्तीच्या ट्रीटमेंटमध्ये निरनिराळ्या प्रकारची तेलं वापरली जातात, औषधं वापरली जातात. ही बस्ती दिल्यानंतर बऱ्याच लोकांचा समज असा असतो की त्यांनी बस्तीनी फक्त पोट साफ होतं. बस्तीनी पोट साफ होतंच होतं, पण तुमच्या शरीरात असणारे जवळजवळ 70 ते 80% आजार आपल्याला ह्या बस्तीच्या ट्रीटमेंटने बरे करता येत असतात. त्यामुळं गट क्लिन्झिंगचा विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर बस्ती ही शास्त्रोक्त पद्धतीनं तुमच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली जर केली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. तर ह्या बस्तीने आणखी काय काय फायदे होतात? तर बस्ती ही वातावरची सगळ्यात चांगली ट्रीटमेंट आहे. वाताचे कुठले बरेचसे आजार ह्या बस्तीच्या ट्रीटमेंटने आपल्याला खूप कमी अवधीमध्ये अगदी मुळासकट काढून टाकता येत असतात. बऱ्याच लोकांच्या तारुण्यपणामध्ये म्हातारपणाची काही जी लक्षणं दिसत असतात, म्हातारपणातल्या आजारांची जी काही लक्षणं दिसत असतात, तर तीही लक्षणं आपल्याला बस्तीच्या ट्रीटमेंटने आपल्याला घालवता येत असतात. बस्ती ही ट्रीटमेंट ही खूप साधी आणि सिंपल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंटमध्ये विशेष काही त्रास होत नाही, पथ्येही फार काही नसतात, त्याला वयाची काही बंधनं नसतात. बस्ती ही साधारणतः जी निरोगी लोकं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बस्ती ही केली जाते. साधारण वर्षा ऋतूमध्ये बस्ती ही केली तर त्याचा अतिशय चांगला फायदा होताना दिसतोय. आता वर्षा ऋतू म्हणजे काय? तर जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 महिन्यामध्ये पाऊस साधारण पडत असतो. या पावसाच्या वातावरणात शरीरातला वात हा वाढत असतो. त्यामुळे ह्या 3 महिन्यांमध्ये निरोगी व्यक्तींनी बस्ती करून घ्यायला पाहिजे. परंतु तुम्हाला जर वाताचे आजार किंवा त्या संबंधित कुठलेही आजार कुठल्याही दिवसांमध्ये झाले, म्हणजे जानेवारीत झाले, फेब्रुवारीत झाले, तर त्याच वेळी आपल्याला ही बस्ती ट्रीटमेंट करता येत असते. त्यासाठी वर्षा ऋतूची वाट बघायची काही गरज नसते. ह्या ट्रीटमेंटमध्ये वयाचीही काही बंधनं नसतात. अगदी लहान मुलांपासून ते म्हातारपणातल्या आजी आजोबांपर्यंत ही बस्ती ट्रीटमेंट आपल्याला करता येत असते. परंतु ही ट्रीटमेंट तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे. बस्ती ट्रीटमेंटमध्ये तेलाची बस्ती असतात, काड्याची बस्ती असतात, दुधातुपाची बस्ती असतात. त्यामुळं गट क्लिनिंग किंवा गट डिटॉक्स करायचं असेल, त्याला तुम्ही बस्तीची जर जोड दिली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग तुमच्या तब्येतीसाठी होणार आहे, तुमच्या शरीरासाठी होणार आहे आणि त्याचे फायदे तुमच्या शरीराला अगणित बस्ती ट्रीटमेंट हे मिळवून देत असते. धन्यवाद.